ताकदीने दोन्ही पडळकर बंधूंनी जी वेगाने कामं केली ती त्याच ताकदीने त्याच वेगाने मी सुद्धा काम करणार आहे। नमस्कार मित्रांनो, सांगली जिल्ह्याच्या राजकारणातला सर्वात मोठा हाय व्होल्टेज सामना आज आपण पाहणार आहोत। निंबवडे जिल्हा परिषद 2026 इथे फक्त निवडणूक नाही तर अस्तित्वाची लढाई सुरू आहे। एकीकडे पडळकर पॅटर्न पुन्हा एकदा आपला गड राखणार की प्रशासकीय चेहरा परिवर्तन घडवणार। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फायर ब्रँड करिश्मा आणि माधवी काकींची जनसेवेची ओढ की दुसरीकडे विद्या मोठे यांचा एक संधी देणारा नारा। सर्वात महत्त्वाचे सत्ताधारी भाजपची ताकद आणि पडळकरांनी खेचून आणलेला निधी माधवी काकींच्या विजयाचा मार्ग सुकर करणार का? आजच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपण पाहणार आहोत ग्राउंड रिपोर्टची खरी बाजू आणि निंबवडेकरांचा खरा कल। आता माधवी काकी पडळकर म्हणजे ब्रँड पडळकर आणि विजयाचे समीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। माधवी काकींच्या पाठीशी पडळकर कुटुंबाचा दांडगा जनसंपर्क आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांचा मास लीडर म्हणून असलेला प्रभाव आणि माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी समाज कल्याण सभापती म्हणून केलेली विकास कामे ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू ठरणार आहेत। निधी खेचून आणण्याचे काम आता गेल्या काही वर्षांमध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी निधीतून या भागामध्ये रस्ते, पाणी आणि विजेसाठी जो मोठा निधी खेचून आणला आहे त्याचे थेट लाभार्थी या गटातील मतदार आहेत। कार्यकर्त्यांची मोठी फळी प्रत्येक गावात प्रत्येक वाडीवर पडळकर नावाचा कट्टर कार्यकर्ता उभा आहे जे बूथ मॅनेजमेंट मध्ये पटाईत आहेत। आता दुसरीकडे विद्या सचिन मोठे परिवर्तन की पेच। दुसरीकडे विद्या मोठे या एक सुशिक्षित चेहरा आहेत। त्यांचे पती IRS सचिन मोठे यांचा प्रशासकीय दरारा आणि त्यांनी केलेली सामाजिक कामे यामुळे तरुणांमध्ये आणि महिलांमध्ये त्यांच्याबद्दल एक ओढ दिसत आहे। एक संधी बदलण्यासाठी हा त्यांचा नारा आहे। आता निवडणुकीची काही प्रमुख मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याचबरोबर मतदारांचा गोंधळ। या निवडणुकीत 3 गोष्टी महत्त्वाच्या ठरतील। विकासाची कंटिन्युटी, राज्याच्या सत्तेत भाजपचा सहभाग असल्याने माधवी काकींना मिळणारे मतदान हे थेट सत्तेला असणार आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे समाज बांबवला आहे। निंबवडे गटात सध्या एक विचित्र स्थिती आहे। एकीकडे मोठे परिवाराबद्दल आदर तर दुसरीकडे पडळकरांच्या कामाचा धडाका आहे। मतदार काही काळ कन्फ्यूज झालेले आहेत तरी अंततः विकास कामांकडे त्यांचा कल वळताना दिसतोय। तिसरी गोष्ट म्हणजे विरोधकांची खेळी। पडळकरांना रोखण्यासाठी 5 पक्ष एकत्र आल्याची चर्चा आहे पण ही मते विभागली गेली नाहीत तर मोठे यांच्यासाठी संधी असेल। चौथी गोष्ट म्हणजे माधवी काकींच्या विजयाची प्रमुख कारणे। आता चर्चा करूया माधवी काकींचे पारडे का जड वाटते। गोरगरिबांच्या योजना, माधवी काकींनी महिला बचत गटांचे जाळे आणि सरकारी योजना घरघरात पोहोचवण्याचे दिलेले आश्वासन मतदारांना भावले आहेत। ऊसतोडी कामगारांचा प्रश्न। निंबवडे गटात ऊसतोडी कामगारांची संख्या मोठी आहे। त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि विकास कामांसाठी माधवी काकींनी दिलेला शब्द हा गेम चेंजर ठरू शकतो। सत्तेचा फायदा। आता वर सत्ता भाजपची असल्यामुळे विकास कामांसाठी निधी मिळवण्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाहीये हा विश्वास मतदारांमध्ये ठामपणे रुजलेला आहे। सोशल मीडिया आणि ग्राउंड रिपोर्टनुसार जरी विद्या मोठे या IRS सचिन मोठे यांच्या पत्नी असल्या तरी मॅनेजमेंट आणि निधी खेचून आणणं हे काम आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी इतकं जमणार नाहीये। निंबवडेसह सांगली जिल्हा परिषदेसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे आणि सर्वांचे डोळे ज्याकडे लागले आहेत तो निकाल 7 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर होईल। आता निष्कर्ष पाहता मित्रांनो, जर मतदानाची टक्केवारी वाढली तरीही पडळकरांचे पारंपरिक मतदार आणि भाजपची वोटर संख्या ही माधवी काकींच्या पाठीशी ठामपणे उभी राहताना दिसणार आहे। त्यामुळे 7 फेब्रुवारीला निंबवडे गटात गुलाल हा पडळकरांच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता ही वर्तवली गेलेली आहे। तरी निंबवडेचा हा रणसंग्राम 5 फेब्रुवारीला संपणार आहे आणि 7 फेब्रुवारीला निकालात आपल्याला दिसणार आहे। गोपी शेटनी त्यांच्या भावाच्या पत्नी म्हणजे माधवी काकी पडळकर यांना उभं केले, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? एकदम 1 नंबरचं मत आहे। होय, त्यांची काय काम आहे तुम्हाला काय वाटतं त्या निवडून आले पाहिजे? त्यांची कामं म्हणजे आमची भरपूर कामं केली ती। होय,
कधी होय काय काय कामं केली थोडक्यात सांगता का? अहो थोडक्यात सांगतो की ही काय पाणी इथं होतो इथं हा, ही पाणी बंधारा सगळं हा, चौकडं ही पडाकुदी शेती सगळी केली चालू माहिती आहे का होय म्हणजे हे पाण्याचं कारण आहे त्यांनी पाणी तुमच्या गावात अहो, पोहोचवलं. ऑफिस फोडलं तर हा. त्याला अटक झाली होती तर ती बेलं नाही होय हा त्यासारखं कोणाला जमते तेव्हा काम करायचं होय. इथल्या गावातल्या लोकांचा कसा प्रतिसाद आहे त्यांना? हे एक नंबर काय होय हा काय एक दोन असायचं बोंबलायचं असंच बोकाय पोटापायात होय. पण ती काय काय नाही इथं ती पोठारी खेळती का नाही हम्म, ते म्हणायचं ते हे अमकी पाहिजे तमकं पाहिजे होय. नाही बा एक नंबर काय सगळं हम्म. मग तुमचं ठाम मत आहे त्यांना? हे ठाम आपण आजचा आहे तेव्हा होय आपण कवा शेट राजकारणात उतारे त्यापासून मी आहे या. होय त्या असं इकडे तिकडे हालत नसून जात नसतो कुठं म्हणजे कट्टर आहे तुम्ही? हो कट्टर आपण तसलं काय नाही कोण इथं कापायला 10 लाख टाकलं तरी जात नसतो निकालामध्ये गुलाल कोणाच्या बाजूने लागणार आहे? माधवी काकी पडळकर की विद्या मोठे? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.